आणि यानंतर आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध उद्योजक राम भोगले सर। खरं तर सर, आज देशासह उद्योग जगतात देखील शोककळा पसरली आहे। अत्यंत दुःखद असा दिवस म्हणावा लागेल। उद्योगपती तर भारतात अनेक आहेत, पण रतन टाटांचं वेगळेपण नेमकं काय होतं? तुमची प्रतिक्रिया। प्रथमतः तर मी टाटा कुटुंबाचंच वेगळेपण काय होतं ते सांगतो आणि त्यातून मग रतन टाटांचं वेगळेपण काय होतं त्याकडे येतो। आपण अनेक गोष्टींकरता भारत सरकारला क्रेडिट देत असतो, पण टाटा कुटुंबियांनी या देशात लोह खनिजाचा शोध घेतला आणि स्टील इंडस्ट्री सुरू केली। त्यामुळे पायाभूत उद्योगांची सुरुवात स्वातंत्र्यापूर्वीच टाटांनी आपल्या देशात केली। टाटांनीच उच्च शिक्षणाकरता अनेक संस्था निर्माण केल्या। IISc बंगलोर, ज्याचं आपण नाव घेतो, ते सर्वात चांगली युनिव्हर्सिटी आहे। याची निर्मिती देखील टाटांनी स्वखर्चाने स्वतःच्या पैशातनं केली आणि तिथे चांगली लोक शिकवायला यावीत याच्याकरता प्रयत्न केले। त्यामुळे उच्च शिक्षणाचं क्षेत्र असो, विमान उद्योग टाटांनीच पहिल्यांदा सुरू केला भारतात। आणि त्याचबरोबर ज्या दोन उद्योगांचं श्रेय सरकारला मोठ्या प्रमाणावर दिलं जातं, त्यातला अवकाश संशोधन आणि न्यूक्लिअर पॉवर, ह्या दोन्ही उद्योगांचा पाया टाटांनी स्वातंत्र्यापूर्वीच घातला। आणि ज्या दोन मोठ्या शास्त्रज्ञांना याचं सगळं श्रेय जातं, त्या दोन्ही शास्त्रज्ञांना भारतात राहून संशोधन करता यावं याकरता टाटांनी त्यांना आपल्या पैशातनं खर्चातनं भारतात ठेवून घेतलं आणि त्यांना सगळ्या निर्मिती करून दिल्या। म्हणजे अणुऊर्जा आयोगाची जी ताजमहाल हॉटेल जवळ मुंबईत बिल्डिंग आहे, ती बिल्डिंगही टाटांनी अणुऊर्जा आयोगाला स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात बांधून दिली होती। त्यामुळे या देशाकरता, या देशाच्या प्रगतीकरता टाटांनी स्वातंत्र्यपूर्व काळातच अनेक पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्या। पण रतन टाटा या उद्योगाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी या उद्योगाला अतिशय वेगळे आयाम दिले आणि हे आयाम देत असताना त्यांनी, ज्याला आज आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स असं म्हणतो, त्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा उद्गाता जर तुम्ही भारतात कोणी म्हणाल तर मी असं म्हणेन की टाटा ग्रुप आहे। त्यांनी हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे जे काही नियम अटी लागू आहेत आज कायद्यानुसार, ते त्यांनी कायदा यायच्या खूप आधीपासून पाळायला सुरुवात केली। आणि वेगवेगळ्या उद्योगात त्यांनी जे काम केलेलं आहे ते प्रचंड आहे। म्हणजे परदेशापर्यंत टाटा उद्योग पोचवण्याचं जे रतन टाटांनी काम केलं, ते मला नाही वाटत की भारतातल्या इतर कुठल्याही उद्योगपतीनं केलं असेल। आणि हे सगळं करत असताना कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये टाटा ग्रुप कधी अडकला नाही। अगदी छोट्या मोठ्या काही चुका त्यांच्याकडनं झाल्या असतील तर त्यांनी त्वरितपणे त्याच्यावरती कार्यवाही करत या गोष्टी बदलल्या। त्याच्यात सरकारकडे काय रिप्रेझेंटेशन द्यायची आहे, कुठे माफी मागायची आहे, कुठे दंड भरायचा आहे, याच्याकरता त्यांनी कोर्टात जाऊन सरकारविरुद्ध भांडणं फारशी कधीही केली नाहीत। आपली चूक झाली असेल तर ती मान्य करून त्यात करेक्शन्स करून ते पुढे सरकले। आणि त्यामुळे भारतीय उद्योगात जर रतन टाटांचं स्थान बघितलं तर ते ध्रुवताऱ्याप्रमाणे आहे आणि ते आढळ आहे। आज ते जरी आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते पुढची 100 वर्ष भारताच्या औद्योगिक प्रगतीकरता मार्गदर्शक राहणारे, आणि केवळ औद्योगिक प्रगती नव्हे तर कशा प्रकारे ती व्हावी, किती आयामांनी ती व्हावी, याही करता ते त्यांचं कार्य हे मार्गदर्शक राहणार आहे। निश्चितच राम सर, खरं तर देशाला देखील रतन टाटांचं मोठं योगदान लाभलंय, तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे, ज्यामुळे हा मोठा झाला आहे एवढा सगळा ग्रुप। मात्र रतन टाटांचा सक्सेस मंत्र काय राहिलाय? बघा, रतन टाटांशी भेटण्याचा मला एकदा दोनदा योग आला, फारसं काही आम्हालाही झालं नाही। पण एक वेळेला 15-20 मिनिटाकरता मी त्यांच्याशी चर्चा केली होती। त्यावेळेला मी अतिशय छोटा उद्योजक, औरंगाबाद सारख्या मागास विभागात काम करणारा होतो आणि ते तेव्हाही प्रतिथयश होते। पण मी 10-15 मिनिटं दोघंच आम्ही तिथे होतो। त्यांना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं, मुळात प्रश्न अगदी शांतपणे ऐकून घेतले
आणि मग विचार करून त्या प्रश्नांची अतिशय यथायोग्य उत्तरं दिली. ज्या माणसाकडे हा गुण असतो ना की समोरचा काय विचारतोय, समोरच्याच्या काय अपेक्षा आहेत, आणि मग त्याला कुठलंही आडवळणी उत्तर न देता स्पष्टपणे सरळ उत्तर देण्याची जी त्यांची क्षमता होती, मला वाटतं हा त्यांचा गुण उद्योगात विविध निर्णय त्यांनी घेतले तेव्हा त्यांच्या निश्चित उपयोगी पडला असेल. अतिशय हंबल होते. म्हणजे माझे एक मित्र स्वित्झर्लंडमध्ये एका ठिकाणी गेलेले असताना त्यांना असं दिसलं की टुरिस्ट स्पॉटला जेवणाच्या लाईनीमध्ये रतन टाटा त्यांच्यासमोर 2-3 माणसं सोडून उभेत, हातात थाळी घेऊन जेवण घेण्याकरता. त्यांच्या लक्षात आलं की हे रतन टाटा म्हटल्याबरोबर ते पटकन त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले की साहेब मी तुमच्याबरोबर फोटो काढू का. तर रतन टाटांनी त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय आहात, तुमची उत्सुकता मी समजू शकतो, पण या ठिकाणी मला कोणीही ओळखत नाही, मी निवांतपणे माझा वेळ घालवण्याकरता इथे आलेलो आहे, त्यामुळे कृपा करून तुम्ही असे फोटो वगैरे घेऊ नका ज्यांनी लोकांना शंका येईल की मी कोणीतरी आहे. म्हणजे बघा त्या माणसाचं साधेपण की त्यांनी विनंती केली की कृपा करून घेऊ नका फोटो. तर हे जे अनुभव आहेत ना रतन टाटांबरोबरचे आणि माझ्यासारख्या अनेकांचे ते अनुभव आहेत, मला वाटतं हे जे गुण आहेत ना हे गुणच त्यांच्या उद्योगाचा. दुसरं रिस्क टेकिंग. मला असं वाटतं त्यांनी आयुष्यात जेवढ्या रिस्क उद्योग वाढवण्याकरता घेतल्या, अगदी जॅग्वार लँड रोव्हरचं ॲक्विजिशन असेल किंवा कोरस स्टीलचं ॲक्विजिशन असेल, असे त्यांचे जे मोठाले निर्णय होते ते देखील सुरुवातीच्या 2-4 वर्षात टाटा ग्रुप करता अडचणीचे ठरतात की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पण अतिशय शांत डोक्यांनी टाटांनी त्याच्यावरती मार्ग काढला आणि आज त्या टेक्नॉलॉजीज, त्या कंपनीज ॲक्वायर केल्यामुळे ज्या टेक्नॉलॉजीज टाटा ग्रुपच्या मालकीच्या झाल्या त्याचा वापर करून टाटांच्या मोटारी भारतात अतिशय चांगलं प्रदर्शन करतायत, कारण त्या अतिशय उत्कृष्ट झालेल्या आहेत, जागतिक स्तरावरच्या झालेल्या आहेत. हे जे गुण आहेत टाटांचे, हे गुण खरं उद्योगाला अतिशय महत्वाचे असतात. आणि हे सगळं करत असताना कुठलीही घाई नाही, अतिशय शांतपणे पेशंटली जे जे करावं लागेल ते करून, जी किंमत मोजावी लागेल ती मोजून त्यांनी हे सगळं केलं आणि त्याचमुळे ते एक आदर्श आहेत सर्व उद्योजकांसमोर. निश्चितच सर, टाटांचं मराठी लोकांसोबत देखील एक विशेष असं नातं राहिलंय, त्याबद्दल काय सांगता येईल? बघा त्यांचं बरंचसं आयुष्य हे मुंबईत गेलं आणि मुंबईत जी व्यक्ती राहते तिचा संबंध मराठी लोकांशी येतो. टाटा मोटर्सचा एक मोठा कारखाना जो त्यांचा पुण्यात होता, तिथे काम करणाऱ्यांच्यात प्रामुख्याने मराठी मंडळी होती. त्यांच्या अनेक कारखान्यांचे प्रमुखही त्या काळात मराठी होते आणि त्यांनी ज्या ज्या याच्यात गुंतवणूक केली अशा अनेक क्षेत्रात त्यांना मराठी तंत्रज्ञांची खूप चांगली मदत झाली. त्यामुळे मराठीविषयी, मराठी माणसाविषयी जी आपुलकी त्यांच्या मनात होती, ती आपुलकी ज्याचा असा संबंध आला नाही अशा उद्योजकाच्या मनात असेल याची शक्यताच कमी आहे. निश्चितच सर, तुम्ही सांगितलं तर रतन टाटा खरं तर नम्र होते, सोज्वळ होते. मात्र रतन टाटांचं स्टार्टअप बद्दलचं प्रेम यावरती तुम्ही काय सांगाल? बघा, संपत्ती कमवल्यानंतर आपल्या स्वतःच्या उद्योगात अनेक रिस्क घेऊन ती संपत्ती गुंतवणारे उद्योजक अनेक असतात. पण नवीन मंडळींच्या संकल्पना ऐकून घेऊन आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून त्यात पैसे गुंतवण्याचे निर्णय घेण्याकरता एक वेगळीच मानसिकता लागते. कारण पैसे तुम्ही तुमच्या उद्योगातनं मेहनतीने कमवलेले असतात आणि त्यानंतर तुम्ही कोणाच्या तरी पाठीशी त्याच्या कल्पनांना बळ देण्याकरता, त्याच्या पंखांना बळ देण्याकरता उभे राहता. याच्याकरताची मानसिकता वेगळी असते. स्टार्टअप्समधनं झाला तर खूप फायदा होतो, पण बरेच वेळा जे गुंतवलंय तेही नाहीसं होतं. ही आपण आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघतो. अशा याच्यात टाटांनी अनेक नवीन स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली. नवे टाटा ग्रुपनी अनेक स्टार्टअप्स सुरू केले असंही म्हणायला हरकत नाही.
त्यामुळे ही मानसिकता असलेला एक वेगळाच आगळा वेगळाच उद्योजक हे रतन टाटा होते. निश्चितच सर, रतन टाटांनी बॉम्बे हाऊसच्या माध्यमातून अधिकारांचं केंद्रीकरण केलं असं म्हटलं जातं. उद्योगात हे किती महत्वाचं आहे? एखाद्या उद्योगात जर तो सुचारूपणे एक विचारांनी आणि एका दिशेने जायचा असेल आणि तो टाटा ग्रुप सारखा एवढा डायव्हर्स ग्रुप असेल तर त्याला अधिकारांचं विकेंद्रीकरण कुठल्या स्तरापर्यंत असावं आणि अधिकारांचं केंद्रीकरण कुठल्या स्तरावर असावं हे निश्चितपणे ठरवावं लागतं. सर्वच अधिकारांचं विकेंद्रीकरण केलं तर तो ग्रुप म्हणून शिल्लक राहत नाही, तो एका दिशेने जात नाही आणि ग्रुपमध्ये असलेल्या वेगवेगळ्या उद्योगांचा एकमेकाला म्हणावा तसा उपयोगही होत नाही. त्यामुळे बॉम्बे हाऊसमध्ये केंद्रीकरण जर झालं असेल तर त्याचा सुपरिणाम टाटा ग्रुपच्या एकंदरच वाढीवर गेल्या 20 वर्षात 25 वर्षात आपल्याला बघायला मिळाला. रतन टाटा स्वतः जेव्हा चेअरमन झाले त्यावेळेला टाटा ग्रुपच्या अनेक मोठ्या कंपन्यांना अतिशय सशक्त असे आणि स्वतःची ओळख असलेले चेअरमन होते. पण त्यामुळे टाटा ग्रुप एक कोहेसिव्ह ग्रुप म्हणून ओळखला जात नव्हता. रतन टाटांनी अतिशय अवघड निर्णय घेतले आणि यापैकी बऱ्याच मंडळींना 75व्या वर्षी रिटायर व्हायला लावलं आणि त्यानंतर हळूहळू हे अधिकार केंद्रित केले. यात काही शंकाच नाहीये, पण 100% अधिकार काही त्यांनी केंद्रित केले नाहीत. त्यांनी एका विशिष्ट स्तरानंतरचे सर्व अधिकार त्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे ठेवले होते आणि म्हणूनच ही जी काही वाढ झाली टाटा ग्रुपची एवढी स्पेक्टॅक्युलर ती होऊ शकली. म्हणूनच ते 100 देशात आपल्या कंपन्या घेऊन पोचू शकले. निश्चितच राम सर, खरं तर खूप खूप धन्यवाद. तुम्ही NDTV मराठी सोबत जोडला, तुमचा वेळ काढून आमच्यासोबत संवाद साधलात आणि रतन टाटांसोबतच्या सगळ्याच आठवणींना उजाळा दिलात त्यासाठी.